नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असणार। आज आपण करणार आहोत बटाट्याचा किस। हा वाळवणीतला पदार्थ आहे। अगदी झटपट असा बटाट्याचा किस तयार होतो आणि मी त्यासोबत तुम्हाला त्याचा चिवडाही बनवून दाखवणार आहे। तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल कसा बटाट्याचा चिवडा आणि त्याचा किस केलेला आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात। इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर साईज मोठी आवडत असेल तर तुम्ही मोठे बटाटे घेऊ शकता। अशा प्रकारे आपण ह्या बटाट्यांची साल काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशी आपण सर्व साल काढून घ्यायची। उन्हाळा चालू आहे आणि आपण उपवासाचा हा पदार्थ करणार आहोत, बटाट्याचा किस। त्यानंतर मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया। असे सर्व बटाटे टाकून घ्यायचे, म्हणजे आपले बटाटे काळे नाहीत पडणार। त्यानंतर मी इथे किसणी घेतलेली आहे। जर तुम्हाला मोठा किस आवडत असेल तर तुम्ही मोठ्या साईजची किसणी घेऊ शकता। मी ते लहान साईजची किसणी घेतलेली आहे। आपण इथे हा किस करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला किस किती छान पडलेला आहे। असा सर्व किस करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र किस झालेला आहे आपला। त्यानंतर मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे, आपण त्यामध्ये किसलेला किस टाकून घेऊया। आपण सर्व किस टाकून घेऊया। त्यानंतर दुसऱ्या मी ताटात पाणी घेतलेलं आहे, आपण तो त्यामध्ये किस टाकून घेऊया व स्वच्छ असा धुवून घेऊया किस, म्हणजे आपला किस काळा पडणार नाही। त्यानंतर मी अजून एकदा हा धुवून घेत आहे, म्हणजे आपला किस खूप छान पांढरा होतो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा हा किस, त्यामुळे काळा पडणार नाही। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम पाणी होण्यासाठी। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर आपण ते एकत्र मिक्स करून घेऊया। त्यामध्ये आपण तो बटाट्याचा किस टाकून घेऊया। असं सर्व किस हळूहळू टाकून घ्यायचं त्यामध्ये। तुम्ही बघू शकता असं सर्व किस टाकून घ्यायचा। त्यानंतर आपण तो अलवारपणे हलवून घ्यायचा, असं हलवत राहायचं। तुम्ही बघू शकता आपला किस शिजलेला आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। असा नॉर्मल तुटला की आपला किस तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे मी एक चाळण घेतलेली आहे, आपण त्या चाळणीमध्ये हा किस टाकणार आहे, म्हणजे आपलं पाणी निचळून जातं आणि किस खूप छान सुटसुटीत होतो, त्यामध्ये पाणी राहत नाही। तुम्ही बघू शकता आपला किस असा किती छान झालेला आहे। त्यानंतर मी हा किस उन्हात पसरून घेत आहे। जर तुम्ही सावलीत वाळवू शकता हा किस फॅन लावून, तर मी ते उन्हात वाळवलेला आहे हा किस। तुम्ही बघू शकता असा पसरून घ्यायचा। इथे आपला किस वाळून किती छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपला किस वाळून पूर्ण कडक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया व तो सर्व किस त्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला किस किती छान फुललेला आहे। इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर मी शेंगदाणे तळलेले आहेत, तुम्हाला मी चिवडाही करून दाखवणार आहे त्याचा। इथे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी मिरच्याही टाकलेल्या आहेत, इथे आपल्या मिरच्या काढून घेऊया आपण भाजल्यानंतर। इथे तुम्ही पाहू शकता आपला किस किती छान तळलेला आहे। त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेत आहे। त्यानंतर आपण मिरच्या टाकून घेऊया त्यामध्ये। तुम्ही बघू शकता किती छान असा झटपट आपला चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही उन्हाळ्यात हा किस करून ठेवू शकता, छान असा कडक वाळवल्यानंतर अगदी हा वर्षभर किस राहतो। ते आपला बटाट्याचा किस आणि त्याचा चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही बघितलाच असेल कसा केला, काय केला। तुम्ही नक्की घरी करून पहा, कसं झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।